काय हे काय काका हा मला इथे एक होल मारून द्याल काय? का मी सगळ्यांना सांगेन की माझ्या बाबांच्या हातला होल आहे. पैसे जमा करून चायनीज पार्टी करेन मस्त पैकी. तुम्ही बाजूला व्हा. आनंद मारतो. अरे अरे थांबा रे अरे थांबा रे त्याला जोड्यान मारणार आहे. हो आजारी असस गपरा. अरे पोरगा आहेस का कोण आहेस? चायनीज भेळसाठी तू बापाच्या छातीला भोक पाडशील आणि पैसे काय हे बघा जरा हे खूप डेंजर आहे. हे पॅचेस दिसत आहेत ना, ही व्यसन आहेत तुमची. अरे बापरे. अरे अरे बापरे, हा सिरियसनेस आहे तुमच्याबद्दल, हा सिरियसनेस आहे तुमचा. हा सुधरा याच्या पुढे सगळी व्यसनं बंद. लक्षात आलं? जी व्यसनं तुमच्या आयुष्यासाठी चांगली नाहीयेत ती करायची नाहीत. लक्षात आलं तुमच्या? काय ना हे मी आता तुम्ही आल्यात म्हणून सांगतोय, खूप हार्ट अटॅक येऊ शकतो. बापरे. वेन्स काम करणार नाहीत. मी सांगून ठेवतो ते औषधं घ्यायची रेग्युलरली. कळलं? आहारात सगळं तुमची लाईफस्टाईल तुम्हाला चेंज करावी लागेल. कळतंय का जरा तुम्हाला? करा ते. हा हे द्या हिमोग्लोबिन चेक करूया आपण. हे काय हिमोग्लोबिन किती कमी आहे? मला कळतं काय झालंय तुमच्याबद्दल? काय झालंय? हिमोग्लोबिन किती कमी आहे? सगळी इज्जत घालवली आहे परब्याने. सगळी वाट लावून टाकतो. काय झालं? आता सगळे मला शाळेत चिडवतील ना, हे हिग्लोमोग्लिन कमी असल्या बापाचा पोरगा, हे हिग्लोमोग्लिन कमी असल्या बापाचं पोरगा. बापानी हिग्लोमोग्लिन असं ठेवलंय? हिग्लोमोग्लिन कुठला आलाय? हिमोग्लोबिन शब्द आहे तो, हिमोग्लोबिन. एक काम कर, हे कुठे गेलं ते? हे घे, कोपऱ्यात उभा राहा, स्वतःचे ठोके मोजत बस, तिकडे उभा राहा. हॅलो नमस्कार, डॉक्टर समीर चौगुले बोलतोय. बोला. नाही आजार बोला तुमचा. अच्छा, स्टार असून स्टार असल्यासारखं मनापासून वाटत नाहीये. ओके. शक्ती आणि युक्ती यांच्या शर्यतीत नेहमी शक्ती जिंकते. अच्छा, श्याम राजपूत झालाय तुम्हाला? हो. नाही यावर उपाय नाहीये. वैद्यकीय फील्डमध्ये यावर उपाय नाही. इथे मागे डॉक्टर कंटेनर म्हणून आहेत, तिकडे जा. हां त्यांच्याशी बोला, ते काही उपाय करतील त्याच्यावर. ओके. नाही परत फोन करू नका. हो. हां आता आयुर्वेदिक उपाय वगैरे काय नाही, भिंतीसमोर उभे राहा, बाकी काय नाही. हां चला. नेक्स्ट कोण आहे? चला या. सावकाश चला. अगं बाई. काय हो, सावकाश बस. हे काय झालं एकदम? काय झालं काय? हे असं कशाला केलंय सगळं? तुम्हीच बोला ना फुल बॉडी चोकअप करा म्हणून. सगळी छिद्र कव्हर केलीत, कुठूनच लिकेज नाही मारणार. अरे फुल बॉडी चेकअप करा म्हटलं होतं. चोकअप काय काढा ते सगळं. माणूस मरेल ना. मेल्यावर नाकात कापूस टाकतात, आधीच काय टाकलात तुम्ही? काढा ते सगळं. सॉरी. हे बघा कानात सुद्धा कापूस टाकलात तुम्ही. नीट ऐकत. बरं वाटतंय का तुम्हाला? बरं वाटतंय आता? ओके वाटतंय? घुसमटलो तू. मोठ्याला कापूस लागलाय तो काढा. हा आता बरं वाटतंय का तुम्हाला? मला सांगा. हा व्हेरी गुड. मला सांगा कधी आला होतात आपण? गेल्या आठवड्यात इलो होतो. अच्छा, गेल्या आठवड्यात आला होतात का? हो, त्यांका दरदरून घाम फुटलेलो आणि अचानक चक्कर इली ना, तर तुम्ही बोललास की रिपोर्ट करा म्हणून. बरं. तर ते रिपोर्ट दाखवू का मी इलो? ओके बरं मी येतो तिकडे. ते येस रिपोर्ट दाखवायला आलेला आहात. ओके. काय होतंय तुम्हाला? घाम येत होता आता ना मगाशी? हा कधी होतं हे असं घाम येणं वगैरे? नाही सहसा मला कधी घाम येत नाही. बरं. नाही मुलात मी कधी थकतच नाही. माझा स्टॅमिना हरक्युलसचा आहे. काय कोणासारखा? हरक्युलियस सारखा. हरक्युलियस सारखा. बरं. काय ते ना त्या दिवशी ना जरा जास्त ऊन होता. बरं. हा तर मी असा बस स्टॉपवर उभा होतो तर समोर अंधेरी आली. अंधारी असेल. अंधारी अंधेरी बस आली का नाही. मला दिंडोशीला जायचा होता. बरं. तर ती बस वसाडी त्या स्टॉपवर थांबलीच नाही. ती पुढच्या स्टॉपवर जाऊन थांबली तर मी असा धावत इकडे नका धावू, बसा इकडे. चक्कर हो, आली. बरोबर आहे. आणि मी खाली पडलो. खाली पडलो. खोट्या कशाक बोललास? खोटं नाही. हा खरं काय तर सांगा ना डॉक्टरांका. ती समोरची परबीन बस मध्ये चढताना दिसली म्हणून मागे गेलास ना त्या बसच्या. वसाड काय पण सांगू नको डॉक्टरांना.
हा ती परबीन सकाळी 7:45ची बस पकडते. मी 12 वाजता पडलो चेक करून माहिती काय म्हणजे ती परबीन कितीची बस पकडतात ता पण माहिती आहे ना तुमका? डॉक्टरांनो याका ना असा इंजेक्शन मारा ना की परक्या बाईकडे नजर वर करून यांनी बघितल्यानी ना तर डोळ्यात चिपाड जमावून ना डोळे चिपकूक होय या माणसाचे. असं इंजेक्शन शोधायला का कष्ट घेतील शास्त्रज्ञ? परस्त्रीकडे नजर दिली की डोळे चिपकून जातील आणि प्रॉब्लेम येईल असं का शोधतील इंजेक्शन? मला तो माणूस डॉक्टर- रिपोर्ट शोधतोय की नाही? बघा ते, Please शोधून बघा ते. द्या, हा? कोलेस्ट्रॉल वाढलाय तुमचा. काय सांगतास काय? गे बाय माझे दत्तू कोलेस्ट्रॉल वाढलं. अभिनंदन. आता मला 6 खिशांचा बरमुडा पाहिजे. 6 खिशांचा बरमुडा होय पाहिजे. रे सोन्या तू काळजी करू नको कोलेस्ट्रॉल वाढला ना आपला आता सगळं टेन्शन गेला ओ बघ. ओ ओ कोलेस्ट्रॉल म्हणजे पगार वाटतोय का तुम्हाला? सांगा अक्कल आहे वासाड्या ना. अरे कोलेस्ट्रॉल म्हणजे ते नाही काय, पुणे मुंबई 2 तासात प्रवास व्हावा म्हणून सरकारने बांधलेला आहे. कोस्टल रोड. कोस्टल रोड झाला कोस्टल रोड. तू तुमच्या रक्तात कोस्टल रोड कशाला असेल? मी कोलेस्ट्रॉल म्हणतोय किती वाढलाय तुम्हाला दिसतंय का? हे जे असं ठळक दिलेलं आहे ना हे कशासाठी आहे? डेंजर स्थितीत आहे, कळलं का तुम्हाला? हार्ट अटॅक येऊ शकतो. सांगता काय मग तेलकट खाणं बंद करायचं. आता तेलकट खाणं बंद. लक्षात आलं तुमच्या? हा. इमिजिएटली. वडे समोसे चित्रपट बघायचं नाही. लक्षात काय आलं? येत नाही. सगळं बंद करायचं याच्या पुढे. हा, हा हा. काय पुढचं बघा. डी विटॅमिन सुद्धा कमी आहे. आहे का? डी विटॅमिन कमी आहे. काय डी विटॅमिन कमी आहे? उद्यापासून रोज 2 तास सूर्यप्रकाशात बसायचं. लक्षात आलं? अहो कशात नको त्या सांगतास डॉक्टरांनो, हाय तो माणूस कमी नाही अहो, तसं नाही. अहो, रोज दुपारचं लुंगी घालून उन्हात बसता. हा मग चांगलं आहे ना अहो मग. कसला चांगला? त्या परबिनिक बघूचा म्हणून खिडकीत ना असा दुर्बीण लावून बसलेलो असतो हाय तो माणूस. तुझ्या बापाचं काय जाता ग गबऱ्या? त्या बापाचं हो काय माझ्या औषध काय बोलायचं नाही. तू तर वसाडे बोलूच नको. तुम्हाला सांगतो ह्याच्या मुलं ना त्या दिवशी माझी लुंगी जळली हो. लुंगी जळली? ते काय हे बघा ते एकदा भिंग असतो बघा, त्याने कागद जालता खेळ खेळतात बघा. हा. तो खेळ खेळीत होता. मग? तो कागद माझ्या मांडीवर ठेवला आणि असा भिंग लावला. हो अशी लुंगी अशी लगेच पेटली पाळकन माहिती आहे. जाम मज्जा आलेली. जळती लुंगी घालून परवा इकडे तिकडे आग लागली आग लागली आग लागली. चेष्टा करता वाय वासाड्यानो, चेष्टा करता वाय माझी लुंगी झाली म्हणून. थांब एक दिवस ना तुझ्या दाढीवर असा भिंग ठेवून, नाही तुझी दाढी झाली ना तर नाव कातील मोरे ओ म्हणून काय सांगणार. नाही नाही बाप वासाडा. आहात ना, बाप आहात ना. कसं अघोरी बोलताय? लहान मुलगा आहे तो. हा लहान आहे वासाडा, हा लहान आहे. त्या परबिनीला काय बोलला माहिती आहे? काय? ओ मला ना आता बाबांची चप्पल होते. तर ती म्हणाली मग ते काही नाही जस्ट असंच आपलं म्हटलं. तुम्हाला सांगतो त्या परबिनीन इतक्या त्याला तुडवला नाही ना, तुडवला वासाड्या. पण मला एक कळत नाही, एका क्षणात तुम्ही दुर्बिणीवरून परबिणीवर जाता कसे? हा रिपोर्ट दिसतोय का तुम्हाला? काय आहे ह्याच्यात? हा डेंजर परिस्थितीत आहात तो तुम्ही. काय? अरे बापरे, आत्ता जाणवलं तुम्हाला? काही होऊ शकतं. कोलेस्ट्रॉल लेवल कुठल्या लेवलला गेले? जरा सिरियस व्हा, कळलं? अरे एवढं सिरियस व्हायला लगेच? आई ग, हे सिरियस होतं तुमचं? मग औषध घ्या आणि जा ना तुमचं. तुम्ही इथे कशाला आलात? सॉरी प्रेशर चेक करायचंय मला तुमचं. ए बाबा तर चेक करून घे. त्याला कशाला पाठवताय? हाच प्रेशर आहे माझा. अरे बस. त्याचं म्हणजे तुमचं प्रेशर, ब्लड प्रेशर चेक करायचं आहे मला. लक्षात आलं? काय होणार नाही. काय काही होणार नाही. कधी आयुष्यात केलं नाही का प्रेशर? हा घ्या, हात द्या तुमचा. धर. आहे. घ्या. काय? एक प्लेट इडली द्या ना. तुझं बापरे. एक मिनिट. काय बोललास तू? एक प्लेट इडली ते इडलीवाला वाटलो मी. तू याला समजवा. पॉम्पॉम वाजवतो. पॉम्पॉम आवाज आला. पॉम्पॉम तुला? इडलीवाला हे मशीन घेऊन जातो. एक प्लेट इडली म्हटलं हात करा पुढे आणि फुसफुस करतो. याला समजवा. ए बाबा ते इडलीवालं नाही आहे. कळलं ना बाळा दत्तू, हाय ते काका होते इडलीवाले नाही. त्यांच्याकडे सायकल आहे. टोपातनं इडली घेऊन दिसतात ते. ते काय चटणीचा डबा घेऊन आले. लुंगी घालून बसलेले दिसतात काय? त्यांच्याकडे पिलिटी आहेत का इडली असं वाढायला? 2 माणसं उभी दिसतात काय? अरे पण हे कशाला सांगताय तुम्ही? हे का सगळं सांगताय? आता तुम्हीच म्हटलं ना समजावं म्हणून त्याला समजावलं. हे समजावा म्हटल्यावर इडलीवाला नाही इतकंच बोला ना. सायकल नाही, प्लेट नाही, चटणी नाही, हे कशाला सांगताय? बघा आता तुम्ही कशात बोललास? आम्ही सांगितलं होता ना. अरे तुम्ही त्याला असं सांगा की बिंडोकपणा करू नकोस. सायकल नाही, लुंगी नाही, प्लेटा नाहीत, इडली नाही, हे असं बोलू नको. हे सांगा, एवढं सांगत होतो मी. बघा तुम्ही परत सांगितलं. आम्ही दोघांनी सांगितल्यावर जवळ जवळ समजला होता त्या का दत्तू हायते काका इडलीवाले नाही होत. का नाही नाही होत? होत? कारण त्यांच्याकडे सायकल नाहीये, टोप अरे नाहीये. परत नका सुरू करू.
मी नाही आहे ना इडलीवाला. सर्टिफिकेट आहे तिकडे माझ्याकडे, डॉक्टरचं एमडीचं सर्टिफिकेट आहे. कशाला इडलीवाला आहे म्हणून आहे का? मला इडल्या पाहिजेत म्हणून इकडे आलात का तुम्ही? नाही, नाही. बरं नाही म्हणून आलात ना, म्हणजे मी डॉक्टर आहे. ते डॉक्टर आहे, ते इडलीवाले नाही आहेत. का इडलीवाले नाही आहेत? कारण त्यांच्याकडे सायकल नाही. अरे परत तेच बोलतोय माणूस हा. तेच बोलतोयस तू बिंडो का? मी नाही आहे ना इडलीवाला, मग मी नाहीच आहे, त्याच्यावर एवढा वेळ का घालवतोय आपण? समजावून सांगितलं मी की कोण आहे? डॉक्टर आहे की नाही? मग त्यावर वेळ घालवा. हे डॉक्टर आहेत, इडलीवाले नाही आहेत. नाही. का नाही आहेत? कारण अरे त्यांच्याकडे बरं, फेकून मारे ना मी सांगतो ते ऐका जरा. ठीक, हा. ठीक. हे काढलं तेवढ्यात. हा, हा. पकडून ठेवा, पकडून. हा. 120 आहे. 300 कमी होत. कशाला? तो मोर 420 आहे ना. मी वसाडे 420 आहे. होय तर. 420 होय, आहे. असाच. मग तू 180 आहे. 180, मग तुम्ही 240. 240 आहे सा. मग तुम्ही अरे, 15. तुम्ही- पाच. अरे ए थांबा, ते इडलीवाले काहीतरी बोलतायत ना. वाचवेले तुझा बाप इडलीवाला नाही आहे. इडलीवाला झाला ते तरी पुन्हा कशाला सुरू मारेन? नाही तर काय? अरे तर इडलीवाला नाही आहेत. का नाही इडलीवाले ते? कारण त्यांच्याकडे सायकल अरे नाही. नका परत सुरू कर. बस इकडे. बस. हा आवडलेलं नाही मला. हा. काहीतरी मी टोचेन आणि मग इथेच राहिलं 2-3 वर्ष, सांगून ठेवतो मी. त्या. बीपी थोडस वाढलेलं आहे. होय. मी गोळ्या देतो त्या घ्या. हा. ती गोळी रेग्युलरली घ्यायची. लक्षात आलं? एक्सरे काढलाय का? एक्सरे काढायला सांगितलं. तू सरी दाखव काकांग, दाखव. एक्सरे. नाटका गोळी आहे माझ्याकडे देवा. हो कळलं. मस्त आहे. फडफड फडफड. अरे दे रे. खेळ आहे हा त्याच्या पोराचा खेळ आहे तुमच्या. फडफड फडफड आवाज हा खेळ आहे तुमच्या पोराचा. ह्याला आणत जाऊ नका पुढे डॉक्टरच्या समोर, कळलं? आम्ही आणत नाही, पण तो येतो सारखा सारखा. हा. ते हम्म. डॉक्टर बघू बघू ते जरा डावे आहेत बघा. काय? त्या तामनकर बाई अशा मुडपून बसल्या बघा दिसत. हृदय ते हृदय. नाही जरा नीट बघा. तामनकरच बाई आहेत त्या. हो? हृदयात तामनकर बाई या. लाज वाटता? घर बघितलात तिचा? वासाठी तो बघितला आहे. नाही, मग अजून बोलाव कसं? नाही, कोणीच नाही बघितलं. त्याच्यापेक्षा प्रसाद ओक फार वाटले. त्यांनी आपल्याला घर दाखवले तरी. गेला बाजार प्राजक्ता माळी काय वाईटा. पार्टी करूया करून मसाले भात आणि गुलाबजाम तरी दिले तिने. हो ना. नावच काढीत नाही तामनकर मॅडम. घर दाखवायचं नावच घेत नाही, माहिती आहे. एवढा बोलतो कायच कर. हो एवढं आपण स्किट मधनं सारखं सारखं सांगतो. आपल्याला आता लाज वाटायला लागलेली आहे, माहिती आहे. पण मी काय म्हणताय, हा. तुमच्या इडलीवाल्यांची पार्टी झाली काय तिच्या घरी? मी कुठून इडलीवाला? आमचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, इडलीवाला आणि सई तामनकर. वाटेल ते बोलता काहीतरी. मी नाही आहे इडलीवाला सांगतोय तरी त्याच्यावर 5व्यांदा झाला आता आहे. कळलं तुला हे इडलीवाला नाही. अरे परत तेच नाव नाही काढायचं इडलीवाल्याचं. नाही, नाही. मला नाही आवडत इडली. गिळगिळीत जात पण नाही ती गळ्याखाली. मला नाही आवडत इडली. बरं. एक काय झालं हो? हे काय हे? काय काका, हा मला इथे एक होल मारून द्याल काय? का? मी सगळ्यांना सांगेन की माझ्या बाबांच्या हातला होल आहे. पैसे जमा करून चायनीज पार्टी करेन मस्त पैकी. तुम्ही बाजूला व्हा. आनंद नको. अरे अरे थांबा रे. अरे थांबा रे. अरे त्याला जोड्यान मारणार आहे. अरे या. हो, आजारी असस गपरा. अरे काय हा? अरे पोरगा आहेस का कोण आहेस? चायनीज भेळसाठी तू बापाच्या छातीला भोग पाडशील आणि पैसे काय हे बघा जरा. हे खूप डेंजर आहे. हे पॅचेस दिसत आहेत ना, ही व्यसन आहेत तुमची. अरे बापरे. अरे अरे बापरे. हा सिरियसनेस आहे तुमच्याबद्दल. हा सिरियसनेस आहे तुमचा. हा सुधरा याच्या पुढे सगळी व्यसनं बंद. लक्षात आलं? जी व्यसनं तुमच्या आयुष्यासाठी चांगली नाहीयेत ती करायची नाहीत. लक्षात आलं तुमच्या? काय ना हे मी आता तुम्ही आल्यात म्हणून सांगतोय. खूप हार्ट अटॅक येऊ शकतो. बापरे. वेन्स काम करणार नाहीत. मी सांगून ठेवतो ते औषधं घ्यायची रेग्युलरली. कळलं? आहारात सगळं तुमची लाईफस्टाईल तुम्हाला चेंज करावी लागेल. कळतंय का जरा तुम्हाला? करा ते. हा हे द्या हिमोग्लोबिन चेक करूया आपण. हे काय हिमोग्लोबिन किती कमी आहे? मला कळतं काय झालंय तुमच्याबद्दल? काय झालंय? हिमोग्लोबिन किती कमी आहे? सगळी इज्जत घालवली आहे परप्याने. सगळी वाट लावून टाकतो. काय झालं? आता सगळे मला शाळेत चिडवतील ना. हे हिग्लोमोग्लिन कमी असल्या बापाचा पोरगा, हे हिग्लोमोग्लिन कमी असल्या बापाचं पोरगा. बापानी हिग्लोमोग्लिन असं ठेवलंय? हिग्लोमोग्लिन कुठला आलाय? हिमोग्लोबिन शब्द आहे तो. हिमोग्लोबिन. एक काम कर, हे कुठे गेलं ते? हे घे, कोपऱ्यात उभा राहा, स्वतःचे ठोके मोजत बस. तिकडे उभा राहा.
एका तासात किती ठोके होतात मला सांगायचं. तिकडे उभा राहा, तिकडे राहा, इकडे उभा. हा मला नकोय, याच्या पुढे ह्याला आणायचं नाही, सांगून ठेवतोय. नाही, नाही. हिमोग्लोबिन वाढलं पाहिजे मुळे. हिग्लोबिन लय कमी. हिमोग्लोबिन असं काही नाहीये. कमी. तुम्ही म्हणता नाही आला तरी सुद्धा चालेल, पण ते वाढवा. कळतंय का तुम्हाला? कसा वाढ? अंडी खा, फिश बिश खा, असे आयटम खा. मी लिहून देतो, डाएट सगळं लिहून देतो तुम्हाला. अगदीच काय नाही झालं, गेला बाजार मुठभर शेंगदाणे घ्यायचे, ते खायचे. अच्छा, त्याच्यावर चिल्ड बिअर किती चालेल का? 3 वेळा झोप 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 करून उलटी मारे ना तुम्हाला सांगतोय. मारा त्याच लायकीचो हा माणूस. मी डॉक्टर आहे, पण मी ह्या वेळेला मारेन. डॉक्टर समोर तुम्ही म्हणताय चिल्ड बिअर प्यायलो तर चालेल का म्हणून? चण्याचं नाव काढलं. पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कळलं तुम्हाला? अल्कोहोल इज इंजुरियस टू हेल्थ. काही करायचं नाही, लक्षात आलं तुमच्या? कल्लं तुम्हाला काय सांगतायत? तुम्हाला सांगतोय ते नीट लक्ष द्या. मुरे, तुम्ही समजताय, मस्करीवारी घेऊ नका. मगापासून ते सिरियसली चाललंय ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त सिरियस झाली आहे गोष्ट. हे रिपोर्ट्स आहेत ना, खूप घाणेरडे आहेत तुमचे. लक्षात घ्या, लाईफस्टाईल तुम्हाला चेंज करावी लागेल. कळलं? नाहीतर आयत्या वेळेला रक्त द्यावं लागेल तुम्हाला. या दोघांचं रक्त काढून द्यावं लागेल तुम्हाला. लक्षात येतंय तुमच्या? या दोघांचं रक्त मला भरावं लागेल. हा, वेळ येऊ शकते ती. येऊ शकते. हा. दत्तू रक्त दे मला. ओ मी नाही देणार. काय देणार नाही वासाड्या? अरे तू झोपलास ना, बाटलीभर रक्त काढून घेतो का नाही बघ तुझा. हा. हात लावून बघा. नाही रात्री तुमच्या पोटातून अपेंडिक्स काढला ना तर सांगतो बरोबर. माझा अपेंडिक्स काढणार आहे? काढे नाही. काय करणार अपेंडिक्सचा त्या? पिंकीला सांगितलंय मी, तुम्हाला पप्पी दे, मी तुला पप्पांचा अपेंडिक्स देतो. अरे काय ऑफर आहे ही? हे काय ट्रान्झॅक्शन आहे? कुठली फॅमिली आला तिकडे तुम्ही? तुझ्या तर पिंकीला सांगतोस पप्पी दे, नाही तर मग अपेंडिक्स घे. असं हे निघा, हे निघा. ऐका ना, गरज नाही तुमची. ऐका ना, पकडा, ऐका पकडा, ऐका पकडा. एक क्षण इकडे खड्ड्यात गेलं तुमचं. निघा, एक क्षण इकडे थांबायचं नाहीये. परत आलात ना, लात मारीन सांगून ठेवतोय मी. बरगडे आई शपथ 3 महिने कराटे शिकन आणि तुडवेन तुम्हाला. बघितला तुमची ना लायकी नाही. हा हा लायकी नाही. सॉरी हा डॉक्टर, सॉरी. इडली वाला चिडलो ना. अरे तुझा बाप इडली मला नाही का तुम्ही?